नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या न्यूजपेपरमध्ये अर्थात लोकमत दैनिक या न्यूजपेपरमध्ये सरळ सेवा पदभरती संदर्भाची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। लेखा व कोशागारे विभागाअंतर्गत लेखा व कोशागारे विभाग पुणे विभागाअंतर्गत या ठिकाणी ही सरळ सेवा पदभरतीची जाहिरात पाहाव्यास भेटलेली आहे। पाहूयात सविस्तर या जाहिराती अनुसरून कोणती पदे भरण्यात येत आहे, तसेच पात्रता अटी आणि शर्ती काय ठेवण्यात आलेली आहे, सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर पहा, लेखा व कोशागारे पुणे विभागाअंतर्गत ही जाहिरात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोशागारे पुणे विभाग पुणे या प्रादेशिक विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे, कोशागार कार्यालय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल सो कनिष्ठ लेखापाल हे पद भरलं जात आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांनो तुम्हाला वेतन जे काही श्रेणी असणार आहे S10 नुसार 29,200 ते 92,300 एवढी पे स्केल वेतन श्रेणीची असणार आहे। या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। तर पहा, कनिष्ठ लेखापाल गट क हे पद भरलं जात आहे। कॅटेगरी वाईज या ठिकाणी विवरणपत्र देण्यात आलेले आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी या ठिकाणी भरण्यात येत आहेत। अनुसूचित जातीसाठी 9 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 5 जागा, विमुक्त जाती अ साठी 3 जागा, NT बी साठी 1, NT सी साठी 2, NT डी साठी 2, तसेच विमाप्रसाठी 2 जागा आणि इतर मागास वर्गसाठी 13 जागा आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी 8 जागा आहेत। आर्थिक दुर्बल घटक अर्थात EW साठी 9 आणि राखीव अर्थात खुल्या वर्गासाठी 21 असे टोटल मिळून जर आपण पाहिले तर 75 पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत। ठीक आहे, तर पहा, या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल हे पद आहे। एकूण 75 जागेंसाठी ही सरळ सेवा पदभरतीची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा, कॅटेगरी वाईज तुम्हाला विवरणपत्र सांगितलेलं आहे। यामध्ये कार्यवाहीचा जे काही टप्पा आहे, अर्ज सादर करण्याकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी जे आहे ते 31/12/2024 पासून सुरुवात होणार आहे। आता हा शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी दैनिक लोकमत न्यूजपेपरमध्ये पाहाव्यास भेटलेला आहे। पहा, 31/12/2024 पासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता जी लिंक आहे ते अवेलेबल करून देण्यात येणार आहे आणि 30/1/2025 ही अंतिम डेट असणार आहे। जवळपास 1 महिना या ठिकाणी कालावधी जे आहे ते देण्यात आलेले आहे अर्ज सादर करण्याकरिता। तुम्हाला ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याकरिता हे देखील 30/1/2025 ही डेट लास्ट असणार आहे। प्रवेशपत्र आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हे यथावकाश या ठिकाणी कळवण्यात येईल, जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्या वेबसाईटवरती। ठीक आहे, तर पहा, कनिष्ठ लेखापाल या पदाकरिता विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही शाखेची तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक असणार आहे। एनी ग्रॅज्युएट कॅन्डिडेट काय करू शकतो, कनिष्ठ लेखापाल या पदाकरिता अप्लाय करू शकतो। ठीक आहे, तर पहा, त्यासाठी महत्त्वाची अट काय आहे ते पहा। शैक्षणिक अर्हता संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी, तसेच तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिटे, तसेच इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिटे वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। या दोन्हीपैकी जर कुठलेही एक जरी असेल तर तुम्ही या पदाकरिता आवेदन करू शकता। या ठिकाणी किंवा हा शब्द देण्यात आलेले आहे। पहा, मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिटे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिटे वेग मर्यादा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। अर्थात तुमची कुठल्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि प्लस तुमची टायपिंग असणं आवश्यक आहे। ज्या उमेदवारांची पदवी जे ग्रॅज्युएट झालेले आहेत प्लस ज्यांच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। त्यासाठी वयोमर्यादा पहा, 19 वर्ष कमीत कमी तुमचं एज असायला हवं, 19 वर्षापेक्षा कमी नसावं, तसंच 38 वर्षापेक्षा जास्त नसावं आणि कॅटेगरी वाईज जर पाहिलं तर 43 वर्ष या ठिकाणी वर्ष वयोगट देण्यात आलेले आहे। ओके,
सो परीक्षा शुल्क जे आहे राखीव खुल्या वर्गासाठी 1,000 रुपये फीस तुम्हाला या ठिकाणी चलन म्हणून भरावं लागणार आहे। तसेच राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आणि माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क या ठिकाणी माफ असणार आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही डिटेल्स माहिती आहे ती mahakosh.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे। ओके, हा शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी लोकमत न्यूजपेपरमध्ये आज पाहाव्यास भेटलेले आहे, जे की मी तुमच्या पर्यंत या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थ्यांनो पहा, तब्बल आपण जर पाहिलं तर लेखा कोशागार विभागाअंतर्गत 75 पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत, जे की पुणे विभागामार्फत या ठिकाणी आपण पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या कार्यालयामध्ये कनिष्ठ लेखापाल हे पद या ठिकाणी भरलं जात आहे। त्यासाठी तुमच्याकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत। ठीक आहे, सो सविस्तर जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे। आता हा शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेले आहे न्यूजपेपरमध्ये। 1-2 दिवसामध्ये आता डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे। कसा ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। ओके, सो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून जी काही अपडेट येत असतात विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो। सो माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।